चला तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी आपण नैसर्गिक संख्या पाहिला आणि पूर्ण संख्या पाहिला. आता आपण पाहणार तिसरा प्रकार, संख्येचा तिसरा प्रकार. याच्यामध्ये पूर्णांक संख्या समजतात. तिसरा प्रकार जो आहे पूर्णांक संख्या आहे. पूर्णांक संख्या बघा मित्रांनो, या पूर्णांक संख्येलाच इंग्रजीमध्ये इंटेजर असं म्हणतात. काय म्हणतात? इंटेजर असं म्हणतात. इंटेजर. चला, इंटेजर जे आहे, इंटेजर्स. आपणाला पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं आपण पाहिलं बघा. नैसर्गिक संख्या म्हणजे आपण बघितला तर नैसर्गिक संख्या आपण पाहिला, नैसर्गिक संख्या. दुसरा आपण पाहिलं पूर्ण संख्या. आता आपण पाहतो पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या कशा असतात? नैसर्गिक संख्या आपण पाहिला, मोजता येणाऱ्या संख्या 1 2 3 4 5 अशा अनंतापर्यंतच्या. आणि पूर्ण संख्या आपण पाहिला की या नैसर्गिक संख्येमध्ये काय ऍड होतो? फक्त शून्य ऍड होतो. म्हणजे शून्य प्लस नैसर्गिक संख्या म्हणजे पूर्ण संख्या. आणि आपण ही गोष्ट पाहिली की हा सर्व संख्या कशा असतात? धन असतात. कशा असतात? धन असतात. म्हणजे नैसर्गिक संख्या धन आणि पूर्ण संख्या सुद्धा धन असतात. पूर्णांक कशाला म्हणायचं मित्रांनो? बघा, पूर्णांक संख्या म्हणजे काय असतात? तर पूर्णांक संख्या म्हणजे अशा पूर्ण संख्या की ज्या कशा असतात? धन. कशा असतात? धन आणि ऋण अशा असतात. धन आणि ऋण अशा संख्या ज्या असतात, अशा संख्यांना काय म्हणतात? आपण पूर्णांक संख्या. पण धन आणि ऋण कोणत्या? धन आणि ऋण पूर्ण संख्या. कोणत्या संख्या? पूर्ण संख्या. आणि आपण पूर्ण संख्या कसं लिहितो? तर पूर्ण संख्या लिहित असताना आपण लिहितो 0 1 2 3 4 5 अशा अनंतापर्यंतच्या. याच पण धन पण आणि ऋण पण उजव्या बाजूला कशा असतात? धन असतात. तर डाव्या बाजूला कशा असतात? ऋण असतात. डाव्या बाजूला कशा असतात? ऋण असतात. या पद्धतीनं म्हणजे धन आणि ऋण यांना मिळून तयार होणाऱ्या ज्या संख्या असतात, पूर्ण संख्या असतात, त्या पूर्ण संख्या म्हणजे पूर्णांक असतात. काय असतात? पूर्णांक संख्या असतात. म्हणजेच पूर्णांक संख्येचा धन आणि ऋण असा संच म्हणजेच काय? तर पूर्णांक संख्या. म्हणजेच काय? पूर्णांक संख्या. मग पूर्णांक संख्या कशा असतात तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पूर्णांक संख्या ह्या धन आणि ऋण दोन्ही प्रकारच्या असू शकतात. बर, याच्यामधला हा शून्य जो आहे मित्रांनो, शून्य हा